दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6च्या सुमारास हुपरी नगर परिषदेच्या चिन्ह वाटपावरून अधिकारी विरुद्ध शिवशाहू विकास आघाडी आणि युवक क्रांती महाआघाडी मनसे रस्त्यावर त्याचबरोबर हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आणि चिन्ह वाटपावरून होणाऱ्या गळपेची विरोधात नाराजी व्यक्त करत घोषणा, रस्ता रोको आणि अधिकाऱ्यांचा निषेध यावेळी करण्यात आला। निवडणुकीआधी काही मोजक्या दिवसांच्या आधीच निवडणूक चिन्ह बदलण्याचा प्रयत्न केल्यामुळे नागरिकांसह उमेदवार आणि आघाड्यांचे नेतेही यावेळी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। यावेळी अधिकाऱ्यांच्या दालनातही काही काळ गोंधळ पाहायला मिळाला। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। संविधान दिनाच्या निमित्तानं आज हुपरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये इथल्या निवडणूक अधिकाऱ्यानं संविधान आणि लोकशाहीचा जीव घेण्याचं काम केलेलं आहे। खरं तर इथं दोन्ही आघाड्याने मिळून या युवा क्रांती आघाडी आणि शिवशाहू आघाडीनं एक चिन्ह मागितलं होतं आणि सकाळी त्यांना ते चिन्ह वाटप केलं, शिट्टी चिन्ह त्यांना मिळालं आणि दुपारी त्यांना इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर प्रेशर आणून चिन्ह बदलाबदलीचं काम करायला या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्याने अशा एक वेगळ्या पद्धतीचा इथं निर्णय घेतलेला। या सगळ्या निवडणूक अधिकाऱ्याचा आणि या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करतो। खरं तर हाच निर्णय वडगावमधल्या आघाडीनं 3 आघाडीनं एक चिन्ह मागितलं, तिथं एक चिन्ह त्या तिन्ही आघाड्याला एक दिलं। हुपरीमध्ये 2 आघाडीने एक चिन्ह मागितलं तर तसं देता येत म्हणून सांगितलं। म्हणजे एका तालुक्यामध्ये 2 नगर परिषदांना वेगवेगळा नियम लावण्याचं काम या निवडणूक अधिकाऱ्याने केलेलं, याचा जाहीर निषेध करतो। खरं तर ही दोन्ही मला पुढच्या भविष्यातल्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवरती आमची शंका आहे। आम्हाला वाटतं ही लोकशाही आणि पारदर्शक पद्धतीने निवडणूक होणार नाही अशा आमच्या मनामध्ये शंका दाट निर्माण झालेली आहे। कारण इथला निवडणूक अधिकारीच आता बदलायला पाहिजे, कारण हे निवडणूक अधिकारी इथल्या सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर म्हणून काम करायला लागलेत। हे दिल त्या आदेशाप्रमाणे हे काम करायला लागलेले आहेत। त्यामुळे आता आमच्या मनामध्ये शंका यायला लागलेली आहे की उद्याच्या मशीनमध्ये सुद्धा ह्यांना पाहिजे ती शिक्क मारून येणार का नाहीत, अशा पद्धतीची एक शंका आम्हा सगळ्या मतदारांच्या आणि या हुपरीकरांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। तरी सुद्धा आम्ही हुपरीकरातल्या सगळ्या लोकांना या निमित्तानं आवाहन करतो की या सत्तेचा गैरवापर करून इथल्या निवडणूक निवडणूक अधिकाऱ्याने जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती आपण सचत बुद्धीनं आपण उद्याच्या निवडणुकीमध्ये या भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये तुम्ही मतदान करावं असं मी मनापासून या निमित्तानं आवाहन करतो। आम्ही सगळ्यात इथल्या हुपरीतल्या सगळ्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये सुद्धा आज राग निर्माण झालेला आहे। इथं 1000 लोक या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी जमलेली होती। या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बळाचा वापर करून त्यांना इथनं घालवलं, परंतु आम्ही सगळे कार्यकर्ते अजून सुद्धा आम्ही आता तिथं तक्रार द्यायला इथं थांबलेलो आहोत। पण हा निर्णय लोकशाहीचा जीव घेण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे, त्याचा जाहीर निषेध या निमित्तानं करतो। केके न्यूज साठी हुपरीहून सुलतान नदाफ।